नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमधील दुसरी मेथड आहे मॅक्झिमम लॉस मेथड आणि या मेथडचा पहिला प्रॉब्लेम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. Following is the balance sheet of A, B and C as on 31st December 2023 who share profit and loss in the ratio of 40%, 40%, 20%. मित्रांनो ABC हे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 40%, 40% आणि 20%. म्हणजे त्यालाच आपण यातले 0-0 जर या ठिकाणी काढले 40-40 आणि 20 मधले 0-0 जर काढले तर 4-4 आणि 2 म्हणजे बे दुणे 4 बे दुणे 4 आणि बे 1 बे म्हणजेच 2-2-1 हा या ठिकाणी यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल. त्यांचं बॅलन्स शीट दिलं आहे आपल्याला 31 डिसेंबर 2023 या डेटचं. मित्रांनो, अगोदरची पहिली मेथड होती प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड आणि ही दुसरी मेथड आहे मॅक्झिमम लॉस मेथड. आता दोन्ही मेथडमध्ये थोडा बदल आहे. या मेथडमध्ये आपल्याला फक्त एकच स्टेटमेंट बनवायचं आहे आणि काही स्टेप वेगळ्या आहेत. बघा, प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलंय. बॅलन्स शीटमध्ये आपण एक विचार करतो कुठले कुठले आयटम्स आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर बिल्डिंग मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. त्यानंतर लायबिलिटी साईडला जर बघितलं तर कॅपिटल, बीज लोन, रिझर्व्ह फंड, क्रेडिटर्स. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला कॉलम तयार करताना आपण रिझर्व्ह फंड पेड करत नाही. रिझर्व्ह फंड आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. त्यानंतर क्रेडिटर्स ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. आपण क्रेडिटरचे पैसे अगोदर पेड करणार आणि त्यानंतर बीज लोन म्हणजे बी हा आपला पार्टनर आहे, पार्टनर लोन आहे. सगळ्यात शेवटी आपण पार्टनर्स लोन पेड करणार. मित्रांनो, त्यानंतर खाली काही ॲडजस्टमेंट आहेत. द फर्म वॉज डिझॉल्व्ड अँड द ॲसेट रिअलाइज ग्रॅज्युअली ॲज फॉलोज. फर्म या ठिकाणी बंद केलेली आहे आणि त्यांनी ॲसेट रिअलाइज केल्यात. मित्रांनो, या टॉपिकची सगळ्यात महत्त्वाची थीम, सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स लक्षात असू द्या. या 3 पार्टनर्सला त्यांचा व्यवसाय बंद करायचा आहे. मग व्यवसाय बंद करताना त्यांना त्यांच्या ॲसेट रिअलाइज कराव्या लागतील, ॲसेट विकाव्या लागतील आणि विकून आलेल्या पैशातून ह्या लायबिलिटीज पेड कराव्या लागतील. अतिशय सोपा टॉपिक आहे. ॲसेट विकायच्या, लायबिलिटीजचे पैसे पेड करायचे म्हणजे आलेले पैसे घ्यायचे आणि ज्या लोकांचं देणं होतं त्या लोकांचं देणं देऊन टाकायचं. पण त्या लायबिलिटीज पेड करताना त्याला एक विशिष्ट प्रेफरन्स असतो. एका विशिष्ट सिक्वेन्सनेच ते पैसे द्यावे लागतात. ही या टॉपिकची मेन थीम आहे. चला, या ठिकाणी डेट कॉलममध्ये जर आपण बघितलं 2024 17 जानेवारीला काय झाले मित्रांनो, ॲसेट रिअलाइज म्हणजे ॲसेट विकून 10,500 आले आणि 500 रुपये या ठिकाणी खर्च आलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडं 10,000 रुपये एवढेच पैसे येतील. त्यानंतर 22 फेब्रुवारीला 15,750 रुपये आपल्याकडं ॲसेट विकून आलेच, पण 750 रुपये खर्च झाला. म्हणजे आपण कॅश घेताना फक्त 15,000 रुपये एवढीच घेणार. आणि 6 मार्चला 9,300 ॲसेट रिअलाइज करून आलेत आणि 300 रुपये खर्च आहे म्हणजे कॅश आपल्याला मिळेल 9,000. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय बनवायला सांगितलंय हे सगळ्यात शेवटी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग पिसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर नॅशनल लॉस मेथड. मित्रांनो, ही नॅशनल लॉस मेथड म्हणा किंवा मॅक्झिमम लॉस मेथड आहे. या मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. नॅशनल लॉस मेथड ॲप्लाइंग द प्रिन्सिपल्स ऑफ गार्नर व्हर्सेस मरे केस. मित्रांनो, ही एक विशिष्ट केस होती. गार्नर व्हर्सेस मरे केसमध्ये कुठल्या पद्धतीनं त्यांनी बिझनेस डिझॉल्व केला होता आणि या ठिकाणी ॲसेट रिअलाइज करून लायबिलिटीज पेड केल्या होत्या, त्याच मेथडचा आपल्याला वापर करून या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. आता हा प्रॉब्लेम आपण आत्ताशी समजून घेतलाय. आता आपल्याला तयार करायचा आहे. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये एकच स्टेटमेंट तयार करावं लागतं. पहिल्या मेथडमध्ये म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट तयार करावे लागायचे. तर ती पद्धत या मेथडमध्ये नाही आहे.
चला तर आपण मग हे स्टेटमेंट तयार करूया. वरती नाव टाकणार आपण स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर नॅशनल लॉस मेथड. जवळजवळ मेथड सेम आहे, फक्त काही स्टेप या ठिकाणी बदलतील. तर या ठिकाणी मित्रांनो आता हे कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. तर सुरुवातीला पहिला कॉलम असतो डेट. या ठिकाणी आपण 31 डिसेंबर 2023चा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून आपलं या ठिकाणी रिअलायझेशनची प्रोसेस सुरू होईल किंवा बिझनेस डिझॉल्व करण्याची प्रोसेस सुरू होईल. म्हणून डेट कॉलममध्ये असेल 2024. त्यानंतर 2 नंबरचा कॉलम असतो पर्टिक्युलर. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन कॉलम आपण घेतोय, तो म्हणजे अमाऊंट. थोडक्यात आपल्या इंटरनल ॲडजस्टमेंटसाठी आपण हा कॉलम घेतोय, तो म्हणजे अमाऊंट. त्यानंतर असेल कॅश. हे कॉलम सेम आहेत. त्यानंतर आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघितलं तर रिझर्व्ह फंड आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो, म्हणून तो कॉलम आपण घेणार नाही. आपल्याला कॉलम घ्यायचा आहे क्रेडिटर्स. सगळ्यात अगोदर आपण पैसे पेड करणार क्रेडिटरचे, कारण की क्रेडिटर्स आहेत थर्ड पार्टी लायबिलिटी. आणि त्यानंतर आपण मग पार्टनर्स लोन, बीज लोन. बी हा आपला पार्टनर आहे, मग त्याचं लोन आपण क्रेडिटर नंतर पेड करणार. आणि सर्वात शेवटी कॅपिटल्स, मग त्यामध्ये एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. चला तर मग आपण या ठिकाणी प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. 1 जानेवारीला बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटनुसार या ठिकाणी बॅलन्स लिहून घ्यायचे आहेत. आता अमाऊंट कॉलममध्ये मित्रांनो या ठिकाणी काहीही लिहिणार नाही, कारण की अमाऊंट असं कुठलाही एखादा ॲटम आपल्या बॅलन्स शीटमध्ये नाही आहे. कॅश बॅलन्स या ठिकाणी बॅलन्स शीटचे ॲसेट साईडला आहे 2,000 रुपये. त्यानंतर क्रेडिटरची रक्कम आहे 10,000. त्यानंतर बीज लोन आहे 5,000. आणि त्यानंतर कॅपिटल बॅलन्समध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एज कॅपिटल 13,000, बीज कॅपिटल 10,000 आणि सीज कॅपिटल 3,000. मित्रांनो त्यानंतर आता आपण रिझर्व्ह फंडची जी रक्कम आहे ती रिझर्व्ह फंडची रक्कम कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करणार, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. म्हणजे पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. रिझर्व्ह फंडची रक्कम आहे 5,000. मग आता 5,000 भागिले 5 करणार, उत्तर येईल 1,000. 1,000 गुणिले 2, 2,000. 1,000 गुणिले 2, 2,000 आणि 1,000 गुणिले 1, 1,000. या पद्धतीनं या रकमा आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करणार. आणि ॲड केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. तर या ठिकाणी मित्रांनो बदल फक्त कुठे होते, कॅश बॅलन्स आहे तसाच येईल, क्रेडिटर सगळे बॅलन्स आहे तसेच येतील. फक्त कॅपिटल बॅलन्समध्ये 13 आणि 2 15, बीज कॅपिटल 10 आणि 2 12 आणि सीज कॅपिटल 3 आणि 1 4. मित्रांनो रिझर्व्ह फंड ॲड केलाय, त्यानंतर आता आपण पेड करणार क्रेडिटर्स. थर्ड पार्टी लायबिलिटी सर्वात अगोदर पेड करणार. क्रेडिटर्स आहेत 10,000 रुपये. 10,000 रुपये मित्रांनो आपल्याकडं नाही आहे. आपल्या कॅश कॉलममध्ये जर बघितलं तर 2,000 रुपये शिल्लक आहेत, पण जेवढी कॅश आहे तेवढी आपण देणार. आपण क्रेडिटरचे 2,000 रुपये पेड करतोय. मग कॅश कॉलममध्ये 2,000 लिहिणार, क्रेडिटर्स कॉलममध्ये 2,000 लिहिणार. आणि त्यानंतर क्रेडिटरचे पैसे पेड केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक असेल त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. या ठिकाणी बघा मित्रांनो 2 गेले म्हणजे खाली डॅश असेल. त्यानंतर क्रेडिटर्स 10,000 मधून 2,000 गेले, खाली राहिले 8,000. आणि त्यानंतर बाकीच्या रकमा आहेत तशाच येतील. मित्रांनो कॅश कॉलममध्ये डॅश आहे म्हणजे कॅश शिल्लक नाही आहे. आता पैसे संपलेले आहेत. आता आपण काय करणार, फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन घेणार. या ठिकाणी आपण बघू शकतो 17 जानेवारीला ॲसेट रिअलाइज करून आपल्याला 10,000 रुपये मिळाले, ज्याला आपण म्हटलं फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन 10,000. मग आता त्यामध्ये सुद्धा ॲसेट रिअलाइज रक्कम आहे 10,500 आणि एक्सपेन्सेस आहेत 500. ते 500 आपण मायनस केले, म्हणजे ॲक्च्युली कॅश आहे 10,000 रुपये. आता आपल्याला पैसे द्यायचे आहे क्रेडिटर्सचे, आणि क्रेडिटरचे पैसे आहेत देणं 8,000 रुपये आणि आपल्याकडं आहेत 10,000 रुपये, म्हणजे आपण 8,000 रुपये देऊ शकतो. आपण पैसे देणार क्रेडिटर्सला लेस पेड टू क्रेडिटर्स. आणि कॅश कॉलममध्ये 8,000 आणि क्रेडिटर्स कॉलममध्ये सुद्धा 8,000. मित्रांनो या ठिकाणी क्रेडिटरचे सगळे पैसे देऊन झालेले आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये मग जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. अमाऊंट कॉलममध्ये मित्रांनो आपण आत्ता काहीही घेणार नाही आहे. कॅश कॉलममध्ये 10,000मधून 8,000 गेले, 2,000 राहिले. त्यानंतर क्रेडिटर्स कॉलममध्ये आता डॅश असेल, कारण की क्रेडिटरचे पूर्ण पैसे देऊन झालेत आणि बाकीच्या रकमा आहेत तशाच येतील. मित्रांनो आता आपल्याकडं कॅश शिल्लक आहे 2,000 रुपये आणि आता आपल्याला द्यायचे बीज लोन म्हणजे पार्टनर्स लोन द्यायचे. पार्टनर्स लोनचे 5,000 रुपये आहेत.
पण आपल्याकडे कॅश 2,000 रुपये आहे. जेवढे आहे तेवढे आपण देणार. कुणाला? बीज लोन. लेस बीज लोन पेड कॅश कॉलममध्ये 2,000 आणि बीज लोन कॉलममध्ये 2,000 लिहिणार. त्यानंतर पुढे मग जो बॅलन्स शिल्लक राहील या ठिकाणी त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये डॅश असेल. त्यानंतर बीज लोन कॉलममध्ये या ठिकाणी 3,000 असेल आणि पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस आहेत तसेच राहतील. त्यानंतर मित्रांनो, आता कॅश संपलेली आहे. पुन्हा पैसे संपल्यानंतर आपण काय करणार? आता सेकंड ग्रॉस रिअलायझेशन घेणार. म्हणजे दुसऱ्यांदा ॲसेट विकून आपल्याकडे किती पैसे आलेत? तर ॲसेट रिअलायझेशन रक्कम आहे 15,750 आणि एक्सपेन्सेस आहेत 750. 750 मायनस केल्यानंतर ॲक्च्युअली कॅश आपल्याकडे शिल्लक आहे 15,000, जे आपण कॅश कॉलममध्ये लिहिली. त्यानंतर मित्रांनो, आता पैसे द्यायचे आहे बीज लोन. बीज लोनचे आपल्याला 3,000 रुपये द्यायचे आहेत आणि ते आता आपण देऊ शकतो. मग आता कॅश कॉलममध्ये 3,000 लिहिणार आणि बीज लोन कॉलममध्ये सुद्धा 3,000 लिहिणार. त्यानंतर खाली जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये 15,000 मधून 3,000 गेले 12,000. आता बीज लोन कॉलममध्ये सुद्धा डॅश असेल आणि कॅपिटल बॅलन्सेस आहे तसेच येतील. मित्रांनो, इथपर्यंत जर समजलेलं असेल तर पुढची स्टेप आहे, ही स्टेप नवीन आहे. बघा, आता इथून पुढे आत्तापर्यंत आपण जे सगळं बघितलंय ते सगळं मागच्या मेथडमध्ये होतं. प्रपोर्शनेट कॅपिटल मेथडमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पण आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. आता काय करणार? सगळ्या थर्ड पार्टी लायबिलिटीज किंवा आपल्याकडे असणारे पार्टनर्स लोन आता पेड करून झालंय. म्हणजे सगळ्यांचं देणं देऊन झालेलं आहे. मग सगळ्यांचं देणं देऊन झाल्यानंतर आपण आता लिहिणार टोटल कॅपिटल्स. बघा बरं का, सगळ्यांचं देणं देऊन झाल्यानंतरची ही स्टेप आहे टोटल कॅपिटल्स. आता टोटल कॅपिटल्स म्हणजे काय? या ठिकाणी ए बी सी या 3 पार्टनरचं जे कॅपिटल आहे त्यांची बेरीज करा. म्हणजे 15,000, 12,000 आणि 4,000 यांची बेरीज केली तर किती झाली? 31,000. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा, टोटल्स कॅपिटल्स आहेत 31,000. त्यातनं काय करायचे? लेस अवेलेबल सरप्लस. आता हे आपण कुठं घेतोय मित्रांनो? आता हे घेतोय आपण अमाऊंट कॉलममध्ये. बघा, अमाऊंट कॉलममध्ये आता आपण टोटल कॅपिटल घेतलंय 31,000. त्यानंतर लेस अवेलेबल सरप्लस. अवेलेबल सरप्लस म्हणजे कॅश. मित्रांनो, कॅश आपल्याकडे 12,000 रुपये शिल्लक आहे. मग 31,000 मधून 12,000 गेले तर या ठिकाणी किती राहिले? तर 19,000. आणि मित्रांनो, हा आपला मॅक्झिमम लॉस आहे. बघा बरं का, काय काय घेतलंय. आणि या स्टेप आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करायच्या आहेत. थर्ड पार्टी पूर्ण आपलं देणं देऊन झाल्यानंतर मॅक्झिमम लॉस आला 19,000. आणि आता हा मॅक्झिमम लॉस मित्रांनो आपल्याला काय करायचा आहे? प्रॉफिट शेअरिंगमध्ये तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर या ठिकाणी अमाऊंट कॉलममध्येच आपण या ठिकाणी हे सगळं करतोय. आता मॅक्झिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:2:1. मॅक्झिमम लॉस 2:1 या रेशोमध्ये द्यायचा आहे. मग आता 19,000 भागिले आपण ह्या प्रॉफिट जो रेशो आहे त्या रेशोची बेरीज करणार. 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे 19,000 भागिले 5 केलं तर उत्तर येईल 3,800. 3,800 गुणिले 2 7,600. 3,800 गुणिले 2 7,600 आणि 3,800 गुणिले 1 3,800. मित्रांनो, या ठिकाणी हा आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो ABC ला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आणि तो डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर खाली मग या ठिकाणी 15,000 मधून 7,600 गेले. जो बॅलन्स राहतोय ना मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो, त्याला आपण म्हणणार क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. बघा बरं का, जो बॅलन्स ड्यू होता ते 15,000, त्यातून 7,600 गेले, खाली राहिले 7,400. 12,000 मधून 7,600 गेले 4,400 आणि 4,000 मधून 3,800 गेले 2,200. याला म्हणणार आपण कॅपिटल बॅलन्स इन क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. मित्रांनो, क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट आला. आणि त्यानंतर आता आपल्याकडे कॅश आहे 12,000 आणि ते आपण ABC ला देणार. लेस पेड टू ABC. आता या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट यांची जर आपण बेरीज केली तर ती बरोबर किती होती? 12,000 होती. आणि ती रक्कम प्लसमध्ये आहे. तीच रक्कम आपण या ठिकाणी खाली घेणार, कारण की 7,400 4,400 आणि 200 या रकमा आहे अशाच आपण खाली घेणार. आणि ती रक्कम बॅलन्स ड्यू मधून काय करणार? लेस करणार. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, या ठिकाणी बघा, 15,000 मधून 7,400 गेले, खाली शिल्लक राहिले 7,600. 12,000 मधून
4,400 गेले 7,600 आणि 4,000मधून या ठिकाणी 200 गेले, खाली शिल्लक राहिले 3,800. एवढं या ठिकाणी मित्रांनो लक्षात आलेलं असेल. याच पद्धतीनं आपल्याला पुढे जायचे आहे. तर मित्रांनो आपल्याकडे कॅश जी आहे आता या ठिकाणी कॅश कॉलममध्ये डॅश आहे, कॅश आपली संपलेली आहे. पुन्हा मग आपण काय करणार, नेक्स्ट जो ग्रॉस रिअलायझेशन आहे ते या ठिकाणी घेणार. 6 तारखेला बघा 6 मार्च त्याला म्हणणार आपण फायनल ग्रॉस रिअलायझेशन आणि ॲसेट रिअलाइज करून 9,300 रुपये मित्रांनो आपल्याला मिळाले. एक्सपेन्सेस 300 मायनस केल्यानंतर जी रक्कम असेल ती आपली ॲसेट रिअलाइजची प्युअर कॅश असेल ती असेल 9,000 रुपये आपण कॅश कॉलममध्ये घेतले. आता मित्रांनो पुन्हा तीच स्टेप आपण करत जाणार आहोत. तर टोटल कॅपिटल या ठिकाणी आपण घेणार. आता टोटल कॅपिटलचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी हे टोटल कॅपिटल आहे 19,000. या ठिकाणी बघा 7,600, 7,600 आणि 3,800 हे कॅपिटल आहे आपलं. हा कॅपिटल बॅलन्स आहे ABCचा आणि तो आपण या ठिकाणी घेणार. टोटल कॅपिटल 19,000, त्यातनं लेस अवेलेबल सरप्लस. अवेलेबल सरप्लस म्हणजे या ठिकाणी कॅश अमाऊंट. कॅश किती आहे तर 9,000 ते या ठिकाणी मायनस करणार. हे सगळं मित्रांनो आपण करतोय अमाऊंट कॉलममध्ये. टोटल कॅपिटल 19,000 लेस अवेलेबल सरप्लस 9,000 आणि 19,000मधून 9,000 गेले. जो बॅलन्स राहिला त्याला म्हणणार आपण मॅक्झिमम लॉस. मित्रांनो मॅक्झिमम लॉस आहे 10,000 आणि हा लॉस काय करणार आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये तिघांना डिस्ट्रीब्यूट करणार. मॅक्झिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:2:1. तर 10,000 कसे डिस्ट्रीब्यूट होतील 4,000, 4,000, 4,000 आणि 2,000. आणि या ठिकाणी मित्रांनो 7,600मधून 4,000 गेले तर या ठिकाणी जो बॅलन्स राहील त्याला म्हणणार क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट. तर मित्रांनो हा क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट आहे. 7,600मधून 4,000 गेले 3,600. 7,600 बघा हे 7,600 आणि यातून 4,000 गेले 3,600. पुन्हा 3,800मधून 2,000 या ठिकाणी गेले, खाली बॅलन्स शिल्लक राहिला 1,800. मित्रांनो आता आपल्याकडे कॅश आहे 9,000 आणि त्या ठिकाणी बघा क्रेडिट बॅलन्स इन कॅपिटल अकाउंट यांची टोटल जर केली ती सुद्धा किती आहे 9,000 आणि त्या ज्या रकमा प्लसमध्ये दिसत आहेत आपल्याला त्याच रकमा आहे अशाच आपण त्या ठिकाणी खाली घेणार, कारण की त्यांची टोटल सुद्धा 9,000च होते. 3,600, 3,600 अधिक 1,800. मग या ठिकाणी खालच्या स्टेपमध्ये लेस पेड टू ABC आणि 9,000 आणि या ठिकाणी आपण ते देणार. आणि त्यानंतर मग आपला जो बॅलन्स ड्यू आहे या ठिकाणी हा 7,600. 7,600 वजा 3,600 मित्रांनो या ठिकाणी बॅलन्स राहील 4,000. त्यानंतर 7,600 वजा 3,600 4,000 आणि पुन्हा 3,800 वजा 1,800 2,000. आणि मित्रांनो सर्वात शेवटी जो बॅलन्स शिल्लक राहतो त्याला म्हणणार आपण रिअलायझेशन लॉस. रिअलायझेशन लॉस आहे 4,000, 4,000 आणि 2,000. मित्रांनो काही स्टेप या ठिकाणी वेगळ्या आहेत. त्या जर सोडल्या तर मॅक्झिमम लॉस मेथड आणि प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड यामध्ये एवढा बदल नाही आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता प्रॉब्लेम पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटी एक आपल्याला वर्किंग नोट दिलेली असते, तर त्यामध्ये ते सांगितलेलं असतं की तुम्हाला पेमेंट जे करायचे ते कोणत्या मेथडने करायचे. तर सुरुवातीला आपण थर्ड पार्टी लायबिलिटीजचं पेमेंट केलं, त्यामध्ये क्रेडिटरचे पैसे दिले. त्यानंतर पार्टनर्स लोन दिलं. पार्टनर्स लोनमध्ये मग बीज लोन होतं आणि त्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल ॲज पर नॅशनल लॉस मेथडनुसार या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलचं पेमेंट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं मॅक्झिमम लॉस मेथडचा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.